कौटुंबिक वादातून मोठ्या भावाने धाकट्या भावाची निर्घृण हत्या करून मृतदेह जाळून टाकला आणि पुरावा नष्ट करण्यासाठी राख पूर्णा नदीत विसर्जित केल्याची खळबळजनक घटना गुरुवारी 26 फेब्रुवारी रोजी खामगाव तालुक्यातील राहुड गावात उघडकीस आली. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे आणि समाजाला धक्का बसला आहे. राहुडचे रहिवासी चेतन संजय इंगळे वय 35 आणि त्याचा मोठा भाऊ रोशन संजय इंगळे वय 36 यांच्यात गेल्या काही दिवसांपासून सतत वाद सुरू होते. आरोपी रोशनला दारूचं व्यसन होते. चेतन शेतीत व्यस्त होता आणि तो शांत स्वभावासाठी गावात ओळखला जात होता. दारूच्या नशेत रोशन अनेकदा मारामारीत सहभागी होत असे. शिवाय चेतनच्या चारित्र्याबद्दलच्या संशयामुळे दोन्ही भावांमधील वाद आणखी वाढला होता. बुधवारी राहुड येथील पोलीस पाटील विलास बनसोडे यांनी पिंपळगाव राजा पोलीस ठाण्यात चेतन बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली. स्टेशन निरीक्षक भागवत मुळीक यांनी तात्काळ एक विशेष पथक तयार करून शोध मोहीम सुरू केली. चेतनचा कोणताही मागमूस सापडला नाही, त्यामुळे त्याचा भाऊ रोशनची कठोर चौकशी करण्यात आली. असमाधानकारक उत्तरांमुळे पोलिसांचा संशय आणखी वाढला. अखेर चौकशीदरम्यान रोशनने गुन्ह्याची कबुली दिली. 25 फेब्रुवारी रोजी पहाटे 12 ते 1 वाजेच्या दरम्यान गावाजवळील त्याच्या शेतात त्याने चेतनच्या डोक्यात लोखंडी रॉडने वार करून त्याची हत्या केल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर त्याने मृतदेह जाळून आणि येरलीजवळील पुलावरून पूर्णा नदीत जळालेले अवशेष विसर्जित करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. तपासात मदत करणाऱ्या आरोपीलाही अटक करण्यात आली. पोलिसांनी खामगावहून फॉरेन्सिक टीम आणि अकोलाहून श्वान पथकाला घटनास्थळी बोलावले, जिथे मानवी अवशेष सापडले. तपासादरम्यान मुख्य आरोपी रोशन इंगळे आणि त्याचा सहकारी रवी राऊत वय 35 राहणार महाकाल चौक खामगाव यालाही अटक करण्यात आली. खामगाव तालुक्यातील राहुड या घटनास्थळी श्रेणी लोढा व एसडीपीओ प्रदीप पाटील यांनी सुद्धा भेट दिली. आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता आहे. आरोपींविरुद्ध भारतीय दंडसंहिता अंतर्गत खून आणि पुरावे नष्ट केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या मते इतर आरोपींचा सहभाग नाकारता येत नाही. स्टेशन अधिकारी भागवत मुळीक यांनी सांगितले की राहुद यांच्याशी संबंधित घटनेचा जलद तपास केल्यानंतर काही तासांतच आरोपींची ओळख पटली. सखोल चौकशी सुरू आहे आणि दोषींवर कठोर कारवाई केली जाईल. पुढील तपास पी राजा पोलीस स्टेशनचे निरीक्षक भागवत मुळीक ठाणेदार हे करत आहे.